आज मी इडली बनवत आहे। इडली बनवण्यासाठी पहिलं चावल भिजवून घेऊया। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। आज होळी आहे आणि मी आज व्हिडिओ टाकत आहे इडलीचा। 1 गिलास उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 3 गिलास चावल घेतलेत। हे सारं साहित्य धुवून घेतलेलं आहे आपण स्वच्छ पाण्यानं। 1 चमच मेथीदाणा घेतलेला आहे। स्वच्छ पाणी ह्याच्यात होईपर्यंत धुवायचं आहे आपल्याला। हे पहा, आता इथं आपलं प्यायचं पाणी टाकत आहे। चावलच्या आणि डाळीच्या साऱ्याच्या वरी पाणी येऊ द्यायचं आणि हे दिवसभरासाठी भिजायला ठेवायचं। हे पहा, दिवसभर भिजल्याच्या नंतर मग संध्याकाळचे जेवण झाल्याच्या नंतर हे पिसायला घ्यायचं, म्हणजे व्यवस्थितशीर पिसलं जाते। हे शुगरच्या माणसानं जर हे पाणी पिलं तर खूपच छान आहे। मेथीचं हे टाकून द्यायचं नाही। चावलचं पाणी, डाळीचं पाणी तुम्ही फेकू शकता, पण मेथीचं पाणी चांगल्या माणसानंही प्यायचं आणि शुगरच्या माणसानं तर जरूर प्यायचं। मी 6 वर्षापासून मी हे पाणी पिते, कधीही थंडीच्या दिवसात, रोज मेथी भिजवून। आता इथं चावल पिसायला घेऊया। तुमचं मिक्सी कशी आहे तशी तुम्ही चावल घ्या, कमी जास्त। माझं भांडं चांगलं आहे त्याच्यामुळं मी जास्तच घेत आहे। 2 बॅचमध्ये पिसणार आहे मी 1.5 गिलास घेऊन। एक वेळेस ह्याला फिरवून घेते। एक वेळेस फिरवल्याच्या नंतर आता इथं मी चावलचं पाणी तर मी फेकून दिलेलं आहे, पण हे डाळीचं पाणी टाकणार आहे इथं। जर थंडीचा दिवस असला तर डाळीचं किंवा चावलचं पाणी तुम्ही पिसायला घ्या आणि गरमीच्या टायमाला आपलं पिण्याच्या पाण्यानं पिसायचं, चांगलं फर्मेट होतंय। पण थंडीच्या दिवसात लवकर फर्मेट होत नाही, त्याच्यामुळं डाळीचं किंवा चावलचं पाणी भिजवलेलं घ्यायचं। हे अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत, तेही स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास भिजायला ठेवले होते। हे आपलं पिसून झालेलं आहे चावल। व्यवस्थितशीर ह्याला काढून घेऊया। थोडंसं पाणी जास्त पडलं होतं, म्हणून नंतर जेव्हा पिसता तुम्ही तेव्हा कमी टाकायचं पाणी। आत्ताचं थोडंसं जास्त पडलं होतं पाणी। असंच कमी पाणी टाकून मी हे पण पिसून घेतलेले आहे राहिलेले चावल। हे पहा, खूप छान एकदम महीन पिसायचं आहे आपल्याला, बिलकुल ह्याला मोटार ठेवायचं नाही। इडली खूप छान बनते असं पिसल्यामुळं। आता इथं डाळीचं घेऊया। एक वेळेस व्यवस्थितशीर काढून घेतल्याच्या नंतर डाळ घेतली आहे इथं पिसायला आणि डाळीसोबत मेथी टाकली। आता हे पिसून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून। मी 2 वेळेसच डाळीचं पाणी टाकले होते, 1-1 कप। त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी टाकून पिसून घेतलंय हे डाळीचं। डाळीचं थोडंसं घट्ट पिसलंय, क्योंकि आपलं चावलचं थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त पडलं होतं म्हणून। हे बघा, खूप छान पिसलेलं आहे हे, एकदम घट्टही आहे आणि एकदम महीन पिसले। हे पहा, खूप छान आपलं पिसून झालेलं आहे। आता हे व्यवस्थितशीर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आता हे राहिलेले पोहे पिसून घेऊया। हे पोहे मी अर्धा तासच भिजवलेले आहेत। तुम्ही 1-2 तासही भिजवू शकता जाड पोहे असले तर। हेही जाडच आहेत, पण अर्धा तासच भिजवून घेतले मी, सॉरी। आता हे थोडंसं पाणी टाकून ह्यालाही पिसून घेतलं आणि हे व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं आहे। आता कमीत कमी 2-3 मिनिट असंच मिक्स करून ठेवायचं। असंच मिक्स करायचं खालून वरून, म्हणजे एकसारखं पाणी सारीकडे होतंय। आणि हे आता ह्याच्यात नमक, सोडा काहीच टाकायचं नाही, असंच झाकून ठेवायचं। बघा कसं फर्मेट झालेलं आहे। सकाळी 8 वाजता उघडून बघितले तर बघा एवढं फुललेलं आहे हे। पहा किती, रात्री 10 वाजता मी पिसलं होतं, 8 वाजता म्हणजे किती झालं, 8 आणि 2 10 तास झालं। पण आता थोडी थोडी गरमी व्हायला चालू झाली आहे। हे 1 चम्मच नमक टाकते किंवा स्वादानुसार नमक टाकून घेऊ शकता आणि त्याला व्यवस्थितशीर मिक्स करायचं। नमकला कमीत कमी 2-3 मिनिट असंच फिटीत राहायचं, म्हणजे नमक व्यवस्थितशीर लागलं जाते सारीकडे। आता इथं 4 इडल्या व्हायचे 4 भांडे आहेत माझ्याकडं, त्याला तेल लावून घेते मी। 16 इडल्या एक वेळेस बनतात ह्या भांड्यात। तेल सारीकडेच लावून घ्यायचं आहे आपणाला।
आता सारं हे झाल्याच्या नंतर आपणाला हे छोटीच पळी घेतलेली आहे किंवा छोटा चम्मच आपणाला कमी कमी ह्या भांड्यात टाकायचं आहे, नाहीतर इडली जास्त फुगली जाते आणि एक दुसऱ्याला चिटकते. वर एकावर एक भांडे ठेवतो ना आपण, मग खाल्लं भांडं वरलं भांड्याला चिटकते. त्याच्यामुळं थोडंसं कमी कमीच टाकायचं. कमी टाकल्यामुळं व्यवस्थितशीर आपली इडली फुलली जाते. हे पहा, आता आपले 4 भांडे बनून तयार आहेत. इथं माझं भांडं आता हे फाटलं, हे 1-2 वर्षात. हे पहा साईडला ठेवलेलं दिसलाले. तर मी पातेल्यात इडली बनवणार आहे. 1 गिलास पाणी टाकले आणि थोडासा लिंबू पिळत आहे. भांडं काळं होत नाही किंवा पातेलं आपलं काळं होत नाही, त्याच्यामुळे लिंबू पिळायचं. आणि हे ठेवून दिले. आता त्याच्यावर हे आपलं काचाचं झाकण आहे आपल्या कढईचं, ते ठेवलंय. फुल गॅसवर मी इथं 1 उकळीपर्यंत ठेवले. त्याच्यानंतर 5 मिनिट फुल गॅसवर ठेवले आणि 8-9 मिनिट मी इथं कमी गॅसवर ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी गॅस बंद केल्याच्या नंतर 5 मिनिट तसंच ठेवून दिलं, तर ढक्कन उघडलं नव्हतं मी. आता हे काढून घेऊया चम्मचने. वरली इडली काढताना थोडंसं चिटकल्यासारखं होतंय. हे पहा, जाळीदार इडली बनवून आपली तयार आहे. अशीच साऱ्या इडल्या मी काढून घेते. थोडं थोडंच चिटकतंय, जास्त चिटकत नाही भांड्याला. खूप छान इडली बनलेली आहे पहा. अशाच साऱ्या इडल्या काढून घेतल्यात. हे 16 इडल्या बनवून तयार आहेत आपल्या. हे पहा, वाटते का हे इडली घरी बनवलेली आहे. मी हे 25 वर्षापासून 26 वर्ष झाले इडली बनवते. माझी अशीच इडली बनते, एकदम अशी रबरासारखी. आता इथे 1 नारळ घेतलेला आहे तुकडे करून. चटणीची तयारी करूया आता. 1 वाटी मोठ्या वाटीनं शेंगदाणे घेतले, तर भाजून थोडंसं छिलके काढल्यात. हे मिरची आणि अद्रक लसूण. ह्याच्यातला लसूण तुम्ही स्किप करू शकता खात नसलं तर. आता इथं अर्धा कांदा टाकलेला आहे. 1 चम्मच जिरे टाकलेले आहेत आणि ह्याला पिसून घेऊया. बारीक पिसायचं आहे. पिसून ते साईडला ठेवल्याच्या नंतर फोडणीची तयारी केलेली आहे. इथं जिरा, मोहरी आणि 2 मिरच्या टाकल्यात. इथं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. हिंग टाकून घेऊया थोडंसं. आणि आपण पिसून ठेवलेलं हे ह्याच्यात होतो या पातेल्यात. हे पहा, खूप छान इडली बनते. असं बनवलं ना, मी तर असंच बनवते आणि माझ्या घरच्याला साऱ्यालाच खूप आवडते. आपली चटणी आता इथं जर तुम्हाला न पाणी ओतता काढायचं झालं तर इथं काढून घेऊ शकता तुम्ही पाणी ओतण्याच्या आधी. हे मुंबईत जेव्हा हे अण्णा ऐकायला येत होते ना, तेव्हा घट्ट चटणी पातळ चटणी देत होते. तेव्हा असं फोडणी द्यायचं आणि लगेच काढून ठेवायचं तुम्हाला जर घट्ट चटणी पाहिजे असली तर. आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं. व्यवस्थित मिक्स करून ह्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर 1-2-3 मिनिट ठेवणार आहे असंच कमी गॅसवर. आता इथं नमक टाकलेलं आहे मी. ह्याला 1 उकळी आल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर ठेवायचं. ह्या चटणीला जास्त शिजवायची काहीच गरज नाही. 5 मिनिट जास्त, कमीत कमी 4 मिनिट. आता गॅस बंद केलेला आहे मी. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतले. बघा, खूप छान चटणी बनलेली आहे. स्वादला तर काहीच विचारायचं नाही. हे मी 25 वर्षे पहिलं अशी चटणी बनवलते, तर तेच चटणी माझ्या लेकराला पसंत आहे. तेव्हापासून अशीच चटणी मागतात. आपलं प्लेट बनवून तयार आहे. कसा वाटला इडलीचा एटीव हे बघा. सांबरही बनवलेली आहे, त्याच्यासोबत चटणी बनवलेली आहे. रुईसारखी किंवा कापसासारखी इडली बनवून तयार आहे. हे पहा, एकदम जाळीदार असं वाटणं झालं की हे मी बनवलेली आहे. एकीनंच येत नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. मी तर पहिल्यापासूनच बनवते. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.